14. कंटक आप्पांना नमस्कार करून त्या टेकडीच्या झाडाझुडपातून लपत-छपत लगबगीने जो निघाला, तो त्या दाखलेवाल्यांच्या वस्तीच्या टापूची जी चौकी होती, तीवर अगदी सुरक्षितपणे पोचला. चौकीवाला त्याच्या हातातीलच असल्यामुळे त्यानेही त्याच्याकडे कानाडोळा करून झटकन पुढे निघून जाण्यास खुणावले. ती राखीव वाट संध्याकाळी बंद होण्याच्या आधीच कंटक पुढे सरला आणि बंदिवानांना मोकळ्या असलेल्या राजमार्गाला तो एकदाचा लागताच त्याचा जीव थोडासा खाली पडला. अंदमानात काळ्या पाण्याचे बंदिवान आणले जाताच त्या काळी त्या कक्ष कारागृहात प्रथमतः कोंडले जात. तेथे ज्याच्या त्याच्या वर्गवारीप्रमाणे प्रथम दंडित आणि न्यूनापराधी यांना वर्तणूक चांगली राहिल्यास बहुधा 6 महिन्यांनी कारागृहाबाहेर सोडण्यात येई. जे निर्ढावलेले बहुवार दंडित त्यांच्या अपराध भीषणतेच्या आणि तेथील त्या कारागारातील वर्तणुकीच्या माने 1 ते 5 वर्षांनंतर साधारणतः कारागृहाबाहेर धाडण्यात येई. कंटक जेव्हा तिकडे काळ्या पाण्यावर गेला, त्यावेळी कारागृहाबाहेर सोडलेल्या बंदिवानांना राहण्यासाठी ज्या सरकारी चाळी बांधलेल्या होत्या, त्यातच ठेवले जाई. लाकूडकाम, रानतोडाई, वीटकाम, बांधकाम, चहामळा, रबरमळा प्रभृती निरनिराळ्या कामांचे मोठमोठे कारखाने अंदमानाच्या वेगवेगळ्या टापूत काढलेले असत. त्यात ते बंदीगृहाबाहेर सोडलेले बंदिवान टोळ्या-टोळ्यांनी धाडले गेले की ह्या चाळीत ठेवण्यात येत. त्यांच्याकडून सक्त काम करून घेण्यात येई. पण ठरलेल्या टापूत, तालुक्यात त्यांना मोकळेपणी सुटीचा वेळ घालवण्याची, हवे ते खाण्यापिण्याची, निवडक इष्टमित्रांना भेटण्याची, अनुज्ञेने इतर टापूत जाण्या-येण्याची, बोलण्याची मोकळीक असे. त्यांच्यातील निवडक दंडितांना बंदी जमादार इत्यादी करण्यात येऊन महिना 2-4 रुपये खिसाखर्चही मिळे. अशा स्थितीत एकंदर 10-1 वर्षे वागणूक ठीक राहिली तर त्यांच्यातील चांगल्यांना दाखला देऊन स्वतंत्रपणे घरदार शेतीवाडी करता येई. ह्यांनाच दाखलेवाले स्वतंत्र म्हणतात. ह्या दाखलेवाल्यांची लहान लहान गावे बंदिवानांच्या टापूपासून निराळ्या राखीव वस्तीत वसवीत. त्या दाखलेवाल्या स्वतंत्र गावी बिनदाखलेवाल्या बंदिवानांना विशेष अनुज्ञे वाचून जाता येत नसे. ते दाखलेवाल्या स्त्रीबंदीशी लग्न केल्यानंतर ज्याला मुलेबाळे होत, त्यांची ती मुले मात्र जन्मतःच अगदी स्वतंत्र नागरिक समजली जात. ही कुटुंबे स्वतः शेतीवाडी, गुरेढोरे किंवा कामधंदा करून पोट भरीत. त्यांच्यात कित्येक जण आपल्या कर्तृत्वाने चांगले धनत्तर बनू शकत. काळ्या पाण्यावर गेलेल्या दंडित स्त्रियांची ही व्यवस्था अशीच. पण त्यांची बढती मात्र लवकर होई. काम पुरुषांसारखे कठीण नसे. स्त्री बंदीगृहात प्रथम 5-1 वर्षे त्यांना बंद ठेवीत. मग एक विहारस्थानात त्यांना सुट्टीत हिंडण्या फिरण्यास जाता येई. तेथे ज्यांना लग्नाची अनुज्ञा मिळे त्या बंदिवान पुरुषांनाही धाडण्यात येई. सक्त पहाऱ्यात त्या स्त्री-पुरुष बंदिवानांना त्या सुट्टीत एकमेकांची ओळख देख, प्रेम परिचय करू देण्यात येई. हे विहारस्थळ म्हणजे अंदमानच्या लंडनमधील हाईड पार्क, पुण्याचा बंड गार्डन, त्या काळ्या पाण्यावरील पाप्यांचे प्रेमोद्यान. तेथे होणाऱ्या प्रत्यक्ष परिचयानंतर जर कोणा स्त्री-पुरुषांचे आपसात विवाह करण्याचे त्या दोघांच्याही संमतीने ठरले, तर ते योग्य की अयोग्य ते निरीक्षून सरकार ज्यांना संमती देईल त्यांची नोंद पद्धतीने लग्ने लावण्यात येत आणि दाखला मिळून ते जोडपे दाखलेवाल्या स्वतंत्र गावी धाडून देण्यात येई. लग्नाला जातीपातीची अडचण मुळीच नसे. घटस्फोटही ठराविक कारणांसाठी मिळे. कोणी पुन्हा अपराध केला तर दाखला रद्द होऊन त्या व्यक्तीला परत बंदीत पडावं लागे. रीतसर चौकशी होऊन फाशीपर्यंत शिक्षाही मिळे. हत्येचा प्रयत्न हाही वधार्ह अपराध अंदमानातील बंदिवानांच्या प्रकरणी समजला जाई. उद्दंड, अघोरी आणि अमानुष प्रवृत्तीच्या शतावधी जन्मठेप्यांना अशा अत्यंत कडक शिस्तीत ठेवल्या वाचून त्या बेटात जीवन सुरक्षितता, शांतता आणि सुव्यवस्था राखणे एकंदरीत दुर्घट होते. अपराध विज्ञानाची ध्येये 3: प्रतिशोध, प्रायश्चित्त आणि प्रगती. अपराध्यावर सूड उगवणे ही मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती. दातास दात नि डोळ्यास डोळा हा यहुद्यांचा धर्मदंडकच होता. ज्या अवयवाने अपराधिले त्याचा छेद हा काही प्रकरणी तर मनुस्मृती काय, जगातील प्राचीन ग्रीकादी निर्बंध काय, पठाणासारख्या किंवा अगदी रानटी जातीतील ज्याने हत्या केली तो न सापडला तर त्याच्या वंशातील कोणाला तरी ठार मारणे हा रूढाचार काय, प्रतिशोधांचेच उग्र व सौम्य प्रकार होत. त्यापुढचा विवेक असा
की राजसत्तेने तरी अपराध्याचा प्रतिशोध, सूड हाच एक उद्देश न ठेवता, ज्यायोगे कृतकर्माच्या भोगाव्या लागणाऱ्या दंडामुळे त्याला वचक बसेल इतकाच काय तो दंड प्रतिबंधक प्रायश्चित्त द्यावे. चोराचा हातच तोडून न टाकता हात इतर उपयुक्त कामासाठी राखून चोरी करण्याचे तेवढे त्याला भय वाटावे, शिक्षेच्या भीतीने तरी नको ती चोरी, अशी त्याचे उदाहरण पाहून इतरांनाही धास्ती बसावी, असा दंड तेवढा करणे उचित, ही पुढची पायरी ठरली. प्रतिशोध हे ध्येय नसून प्रायश्चित्त हे दुसरे ध्येय इष्टतर वाटू लागले. त्याही पुढे जाऊन अपराध्याचे मन केवळ शिक्षेच्या भीतीने नव्हे, तर मूलतःच स्वेच्छेने अपराधापासून परावृत्त करावे. ज्या परिस्थितीमुळे सुशील मनातही अपराध करणे अगतिक होते, ती परिस्थिती पालटावी. शिक्षण, सत्संग, मनोविकास इत्यादिकांच्या जोपासणीने त्यांची मनेच समाजशील आणि सुसंस्कृत करावी. त्यांच्यातील माणुसकी वाढवील अशी त्यांच्या स्वभावाचीच सुधारणा करावी. त्यांच्यातील माणुसकीचीच प्रगती व्हावी, हे अपराध्यांना वागवण्यातले तिसरे उद्दिष्ट असले पाहिजे. एकंदरीत पाहता अंदमानाच्या अपराध्यांना वागविण्यासंबंधी जे धोरण 30-40 वर्षांमागे आखले गेले होते, त्यात काटेकोरपणे नसले तरी बऱ्याच प्रमाणात ह्या तिन्ही शास्त्रीय उद्दिष्टांचे एक अशास्त्रीय का होईना, पण सहेतुक मिश्रण करण्यात आले होते, हे आम्ही वर वर्णिलेल्या काळ्या पाण्यावरील दंडितांच्या त्यावेळच्या वर्गवारीवरून, बढत्यांच्या क्रमावरून, सुधारणीय आणि दुःसुधारणीय अशा कसोटीप्रमाणे प्रत्येकी पात्रापात्रतेनुसार कडक वा लवचिक अशी विभिन्न वागणूक देण्याच्या धोरणावरून दिसून येईलच. ज्या बंदिवानांचे 10-12 वर्षांच्या कडक शिस्तीने, सक्त कामाने आणि कृतकर्माचे यथेष्ट प्रायश्चित्तही भोगल्याने शील सुधारलेसे वाटे, त्यांना दाखला देऊन अंदमानातल्या अंदमानात स्वतंत्रपणे राहण्याची अनुज्ञा मिळाल्यावर त्यांची नावे निराळी बसवण्यात आणि त्या सुधारलेल्यांच्या गावात चांगल्या वागणुकीची 12 वर्षे अजून न भरलेल्या बंदिवानांना मोकळेपणी जाऊ येऊ न देण्यातही अधिकाऱ्यांचा हाच कटाक्ष असे की अशा पृथक्करणाने त्या सुधारलेल्यांचे ह्या न सुधारलेल्या चंड प्रकृती बंदिवानांच्या उपद्रवापासून संरक्षण व्हावे आणि त्यांच्या कुसंगतीने त्या दाखलेवाल्यांचे किंवा त्यांच्या तिथेच जन्मलेल्या नव्या पिढीचे अधःपतन होऊ नये. कंटकलाही तेव्हा काळ्या पाण्यावर येऊन 5 एक वर्षेच झाली असल्यामुळे अजून तो बंदिवान वर्गातच मोडत होता. त्याला कक्ष कारागृहात थोडे दिवस सक्त हस्तश्रम करावे लागल्यानंतर लिहिण्याचे काम मिळाले. तेथे त्याने फार चांगली बंदिगृहीय वागणूक ठेवल्यामुळे 6 महिन्यांनंतर त्याला कारागृहातून सोडून बाहेर टापूत लेखकाच्याच कामावर धाडण्यात आले. त्याने इंग्रजी लेखन वाचनही वाढवले, कामही चोख केले. त्याची चाहा अधिकारी वर्गही करू लागला. अंदमानातील अत्यंत कठीण आणि कष्टप्रद कामात मोडणारे जे रानतोडाईचे काम, त्यावर आता त्याची गणती आणि देखरेख करणारा बंदीबाबू म्हणून नेमणूक झाली होती आणि त्याच्या हाताखाली 100 सश्रम बंदिवानांची तुकडी घनदाट रान तोडण्याच्या कामावर धाडण्यात येत होती. पण तरीही तो स्वतः त्याला 5 वर्षेच काळ्या पाण्यावर झाल्यामुळे बंदिवान वर्गातच नियमाप्रमाणे मोडत होता आणि म्हणूनच त्या दाखलेवाल्यांच्या वस्तीत त्याला मोकळेपणी येण्या-जाण्याची अनुज्ञा नव्हती. आप्पाजींच्या कुटुंबाशी रानतोडाईवर जाता येता त्याची योगायोगानेच ओळख होऊन चांगला घरोबाही जो झाला, तोही अंतस्थपणेच होता आणि म्हणूनच आजही त्या वस्तीत तेथील चौकीदाराच्या अंतस्थ फुशीनेच काय, तो नेहमीप्रमाणे चोरटी भेट घेण्यास जेव्हा गेला, तेव्हा ती थेट संध्याकाळी चौकीवर ये-जा बंद करण्याच्या वेळेआधीच संपून आणि आप्पाजींचा निरोप घेऊन असा त्या टेकडीवरून लपत-छपत शेवटी बंदिवानांना उघड्या असलेल्या आणि त्याच्या रानतोडाईच्या तुकडीची ठराविक वाट असलेल्या त्या मार्गाला लागताच त्याचा जीव एकदाचा खाली पडल्यासारखा झाला. कंटक बिनधोकपणे वाटेला लागल्यानंतर त्याच्या मनात अनसूयेच्या तोंडून मालतीविषयी त्याला जी माहिती फार दिवसांनी मिळाली, तिच्या विचारांचं चक्र चालू झालं. गेल्या 5 वर्षांचा सारा इतिहासही त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. त्या दोन्ही विषयातच त्या दिवशी आप्पाजींनी 57च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्याची जी गोष्ट त्याला सांगितली आणि तिच्या जाणीवेसरशी त्या कुटुंबाविषयी जो एक राष्ट्रीय आदर वाटू लागला होता, त्याचे विचारही घोळत होते. त्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाशी त्या कंटकाचा परिचय कसा झाला आणि कसा वाढत गेला, ते चरित्रही त्याच्या त्या विचारचक्रात गुंफलं जात होतं
आणि सगळ्यात महत्वाची जी चिंता, पुढे काय करावं, ती भविष्याची होऊ घातलेली घडामोड, त्या होऊन गेलेल्या घडामोडींच्या स्मृतींना पुन्हा पुन्हा मागे सारीत माझा माझा निकाल पहिल्याने कर असं बजावीत त्याच्यापुढे दत्त म्हणून उभी ठाकत होती. हे सारे विचार कोणत्याही विषयवार क्रमाने त्याच्या चित्तात येत नव्हते, तर अधूनमधून आगेमागे ह्या विषयात तो त्यात हा असे गुंतागुंतीने येत चालले होते. 1.5-2 मैलाची ती वाट झपाझप चालत असता कंटक त्या विचारांच्या गुंतागुंतीत अगदी गुरफटून गेला होता. त्या विचारांच्या गुंतागुंतीला उकलून जर विषयवार क्रम लावला तर मालतीच्या प्रकरणाची जुळवाजुळव साधारणतः अशी करता येईल. आप्पांच्या कुटुंबाशी काही महिन्यांपूर्वी परिचय झाल्यानंतर कंटकला कळलं होतं की त्यांची सून अनसूयाबाई ही स्त्री बंदीगृहांची एक दाखलेवाली जमादारीण आहे. काळ्या पाण्यावर आल्यापासून अंदमानच्या स्त्री बंदीगृहात मालती आलेली आहे की नाही, का ती जन्मठेपीची शिक्षा तिला झाल्यानंतर हिंदुस्थानच्याच कोण्या कारागारात अडकवून ठेवलेली आहे, याचा त्याने कसून शोध चालवला होता. पण स्त्री बंदीगृहावर असलेल्या सक्त पहाऱ्यामुळे आणि त्यात बंदिवान पुरुषांचा प्रवेश वा संबंध सुद्धा न यावा अशी कडेकोट व्यवस्था ठेवलेली असे. त्यामुळे कंटकला त्या गोष्टीचा काही मागमूस लागला नव्हता. जी काही माहिती त्याला मिळाली होती तीवरून कंटकी नावाची कोणीही स्त्री बंदी त्या बंदीगृहात हिंदुस्थानातून आलेली नाही असंच त्याला कळलं होतं. जेव्हा अनसूयाबाईला त्याने ती माहिती 6-7 महिन्यांपूर्वी प्रथम विचारली, तेव्हा ही कंटकी त्या स्त्री बंदीगृहात आलेली नाही हेच नक्की कळलं होतं. त्यायोगे मालतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर तिचं काय झालं, याची चिंता त्याला सारखी व्याकुळवीत होती. तिची आठवण झाली की त्याला अन्न गोड लागेनासे होई. ती त्याला पूर्वी प्रत्यक्ष भेटत असे तेव्हा देखील तिच्या स्पर्शासाठी तो जितका रोमांचित होत नसे, इतका आता स्पर्शाच्या नुसत्या स्मृतीसरशी तो रोमांचित होई. अन्न मिळते तेव्हा ते लागते, त्याहून ते जेव्हा मिळेनसे होते तेव्हा त्याच्या स्मृतीतच ते शतपटींनी अधिक गोड लागते. पुन्हा आताशी त्याच्या मनात मालतीच्या त्या स्पर्शाची आठवण येताच पूर्वीप्रमाणे नुसत्या स्नेहाच्या भावनाच जागत नसून उपभोगाच्या भावना उद्दीपू लागत. ती प्रत्यक्ष माझ्यापाशी असताना मी तिचं आलिंगन घ्यायला कसा धजलो नाही कोण जाणे. ह्याचेच त्याला राहून राहून वाईट वाटू लागले होते. शेवटच्या रात्री त्या तिला छळणाऱ्या मुस्लिम गुंडाला ठार केल्यानंतर त्या भयंकर साहसाच्या परिणामापासून बचावले जाण्यासाठी तो किशन त्या मालतीसह त्या देवळात भर काळोखात जाऊन लपला होता. त्या रात्री तर झोपेतून भयाने थरकापत ती दचकून उठली, आपण होऊन त्याच्या गळी पडली आणि माझ्या सोबतीस मला घेऊन नीज ये असे आपण होऊन त्याला पाचारून त्याला लगटून निजली. त्यावेळची त्या प्रत्येक हालचालीची आठवण न आठवण आताशी तो रात्री एकांती असता त्याला वारंवार व्हावी. मालतीच्या केसांच्या बटा ती त्याच्या छातीशी बिलगून निजली असता त्या रात्री त्याच्या गालावर जशा रुळत, अगदी तशा पुन्हा जणू काय त्याच्या मुखावर आणि गालावर रुळत आहेत असे त्याला भासे. त्याचे सारे अंतःकरण कामकंपित होऊन थरारे पश्चात्तापाने तळमळू लागे की त्या रात्री तरी निदान मी नुसत्या संयमाच्या आणि भ्याड संकोचाच्या आहारी उगीचच्या उगीच का गेलो. अमृताचा पेला अगदी ओठाशी धरला, पण पिण्याचं तेवढंच विसरलो. तिच्या संग सुखाला जन्माचा आचवलो. प्रेमिक व्यक्ती समक्ष सन्निध म्हणजे अगदी आलिंगनातही तिच्या इच्छा अनिच्छेचा दाब, तिच्यावर अनुरक्त असणाऱ्या प्रणयी जनाच्या मनसोक्त इच्छेवर काहीतरी पडलेला असतोच असतो. पण जेव्हा त्या प्रेमिक व्यक्तीच्या स्मृतीशीच काय तो तिच्यावर अनुरक्त असा प्रणयीजन कल्पनेच्या मंदिरात विहरू लागतो, त्यावेळी त्याच्या मनाच्या हौशी अनिवार्यपणे प्रकटू लागतात. त्याच्या मनासारखेच सगळे घडते आहे अशी मनाची समजूत पडण्यास काहीच अडथळा उरलेला नसतो. त्याची अतृप्त आणि अव्यक्त वासना सारा संकोच सोडून आपली इच्छा पुरवू शकते. त्या प्रेमिक व्यक्तीला ती समक्ष सन्निध असता जे हृद्गत सांगण्यास मन लाजे, ते तिच्या स्मृतिमूर्तीला मोकळेपणी सांगता येते. आपल्या लहरीप्रमाणेच तिची लहरही आपल्याला हवी तशी जुळवून घेता येते. कंटकचेही त्याच्या एकांत तळमळीत तसेच होई. मालती त्याच्या सन्निध समक्षपणे होती तेव्हा तिच्याविषयीच्या कामुक भावना त्याच्या असंज्ञ मनात काय रुजत असतील त्या असतील. त्याच्या संज्ञ मनाशी देखील मोकळेपणी आपले हृद्गत सांगू लागत, पण आता त्या पण त्या विरहातील अश्रूंच्या पाण्याने पाणवत पाणवत अंकुरित होऊन, पल्लवित होऊन त्याच्या संज्ञ मनाच्या भूमिकेतही बहरून राहिलेल्या होत्या.
पूर्वी प्रथमतःच तिच्या कल्याणासाठी आणि त्याच्या कर्तव्यासाठी तिला संकटातून सोडवून सुखविण्याच्या कामी स्वतःचा जीव त्याने धोक्यात घातला. पण आता तर तिच्या कल्याणासाठी किंवा त्याच्या कर्तव्यासाठीच नव्हे, तर त्यासहज तिच्या प्राप्तीसाठी आणि तिच्या संगाच्या स्वर्गीय सुखासाठीही तो तळमळू लागला. तिला संकटातून सोडवण्याच्या कामी स्वतःचा जीव पुन्हा एकदा धोक्यात घालण्यास तो कचरेनासा झाला. आणि त्याला आज अनसूयेने सांगितलेल्या बातमीप्रमाणे पाहता मालती त्या स्त्री बंदीगृहातही जीवावरच्या संकटातच होती. तिला सोडावयाचे तर कंटकलाही त्याचा जीव मागच्यासारखा एका भयंकर धोक्यात ढकलावा लागणार होता. ह्या पाळीचे तिच्या जीवावरचे संकट दुसऱ्या कोणी तिच्यावर आणले होते असे म्हणण्यापेक्षा ती आपण होऊनच तिच्या जीवावर आणणार होती. तिने स्वतःच अनसूयेच्या हाती तसा अत्यंत कळवळलेला निरोप सांगितलेला होता. अनसूयेला त्याने कंटकीचा शोध करण्याच्या कामी 5-6 महिन्यांपासून नेमले होते. पण त्या स्त्रीबंदीगृहात कंटकी नावाची कोणीही जन्मठेप शिक्षेची स्त्री तोवर आलीच नव्हती असे तिला त्यावेळी कळले. तरीही तिच्या घरी तिच्या मुलांना त्या मोहन नि उशेला शिकवण्यासाठी कंटक नेहमी जाई येई. अनसूयेला बहीण मानून तिला भाऊबीजेची वा सणावाराची भेट म्हणून काही ना काहीतरी देणगी देत जाई. त्याच्या त्या सुशील लोभाळू स्वभावाने, त्याच्या सुविद्य योग्यतेमुळे, नाना विषयातील सार्वजनिक हिताहिताच्या कळकळीमुळे प्रौढ प्रज्ञ आप्पाजींना तो फार हवासा वाटे. त्याचा हा घरोबा असा वाढत गेल्याने त्याचे कंटकीच्या शोधाचे काम मनापासून करण्याचे अनसूयेनेही ठरवले होते. ज्या दिवशी वर दिलेली भेट त्या कुटुंबाला कंटकने दिली, त्याच्या 8 एक दिवस आधीच कंटकी नावाची अपेक्षित स्त्रीबंदी हिंदुस्थानातून जन्मठेपेच्या शिक्षेवर धाडलेली त्या अंदमानाच्या बंदीगृहात आली आहे हे अनसूयेला कळले होते. तिने कंटकला कळवले होते. तिची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी अनसूया जमादारिणीने त्या दिवशी साधून बंदीगृहातील असल्या चोरट्या भेटीत घाईघाईने जितके विचारवेल तितके विचारून घेतले. त्यात कंटकीनेही कंटकपाशी पूर्वी हिंदुस्थानात धरपकड होताना जे धोरण ठरले होते त्याप्रमाणे आपल्या मालती ह्या नात्याने पूर्वीचे कोणतेही वृत्त उघडकीस न आणता कंटकची आपण बहीण आहो, आपल्याला अपहरणाऱ्या एका दुष्टाचा वध करण्याच्या साहसापायी कंटकला आणि आपल्याला जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झाली असेच पूर्ववृत्त सांगितले. शिक्षा झाल्यानंतर कंटकपासून वेगळे करून आपल्याला हिंदुस्थानात दुसऱ्याच एका बंदीगृहात कोंबण्यात आले आणि तिथेच गेली 5 वर्षे आपण सडत कुढत रडत पडलेलो होतो. कंटकचे काय झाले ते आपणास बरेच दिवस काही कळेना, पण तो जन्मठेपीवर अंदमानात गेला असा सुगावा बंदीवानांच्या तोंडून पुढे पुढे लागला. तेव्हापासून हिंदुस्थानातील त्या बंदीगृहात अत्यंत हाल अपेष्टांमध्ये दिवस काढण्यापेक्षा आपणास अंदमानातील काळ्या पाण्यावरच धाडण्यात यावे असे आपण सरकारशी सारखे धरणे धरले आणि शेवटी त्याप्रमाणे आपले चलान होऊन आपणास काळ्या पाण्यावर धाडण्यात आले असे आपले शिक्षेनंतरचे पूर्ववृत्त कंटकीने अनसूयेला थोडक्यात सांगितले. मग त्या भेटीत कंटकी अनसूयेला म्हणाली, जमादारीणबाई, माझ्या वयाला अजून 20 सुद्धा उलटली नाही, पण जगातील अत्यंत असह्य यातनांचा जो भडीमार 100 वर्षे जगणाऱ्यांच्या वाट्याला सहसा येत नाही, तो माझ्या वाट्याला येऊन चुकला. इतका छळ, इतकी विटंबना, इतका जाच, इतकं दुःख मी आजवर सोसलं. आणि विशेष हे की बाई, मी देवासन्मुख सांगते, माझा स्वतःचा असा एकच दोष काय तो जो घडला, तो सोडला तर माझा असा अनन्वित छळ ज्याच्यासाठी व्हावा असा दुसरा कोणताही अपराध स्वतः माझ्या हातून असा घडलेला नाही. आणि तो जो माझ्यातील असा एकच दोष तो म्हणजे हे मेलं माझं रूप. मी जिथे जाते तिथे हे नडतं. ह्या रूपापायी मी भ्रातृगृहातून बंदीगृहात पडले. ह्या रूपापायी बंदीगृहातही मी ज्यांच्या हातात पडले त्यांनी माझी विटंबना केली. ज्यांच्या हातात पडले नाही त्यांनी म्हणूनच माझा छळ केला. बाई, आता हे जीवनच मला नकोसं झालंय. हिंदुस्थानातल्या बंदीगृहातच मी एकदा जीव देण्याचा प्रयत्न केला, पण तो फसून मला उलट 6 महिने हातकडीनी कोठडीबंदीची शिक्षा झाली. छळापासून सुटण्याचा यत्न केल्याच्या अपराधासाठी अधिक छळ होऊ लागला. शेवटी एकच आशातंतू उरला होता. त्याला कसंबसं लोंबकळून माझं जीवन मरणाच्या खाईत लगोलग कोसळण्याचं अरिष्ट तात्पुरतं टळलं. तो आशातंतू म्हणजे मला काळ्या पाण्याची शिक्षा जेव्हा झाली तेव्हा न्यायाधीशाने दाखवलेला एक आश्वासत संभव.
ते म्हणाले होते, काळ्या पाण्यावर काही वर्षांनी तुला क्वचित मोकळं सोडलं जाईल, नि मग त्या टापूत का होईना, पण तुला तुझ्या आवडीच्या सहचरासह ममतेच्या नि वत्सलतेच्या कौटुंबिक सुखाला उपभोगिता येईल. ते त्या न्यायाधीशाचे शब्द अमृताच्या तुषारांप्रमाणे माझ्या मनातील कोमल अशा स्त्रीय लालसेला पुन्हा पुन्हा अंकुरवीत. इतक्यात मला कळलं की कंटकही अंदमानातच आहे. आत्मघाताच्या आधी एकदा तरी त्याची भेट व्हावी ह्या आतुरतेने मी हरप्रयत्न करून काळ्या पाण्यावर आले. पण इथे पाहते तो ह्या ओंगळ घाणीतच मला अजून वर्षानुवर्षे खितपत पडावं लागणार. छे छे, बाई, मी आता एक दिवस देखील इथे अशी सडत पडू इच्छित नाही. ह्या देहाचा मला वीट आलाय. तुम्ही कंटकची चिठ्ठीच तेवढी आणलीत म्हणून तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास येते. शेकडो दिखाऊ आपले म्हणवणाऱ्यांनी विश्वासघात करून मला इतक्या वेळा फसवलंय की तुम्ही मला फसवणार नाही असं काही मला सांगता येत नाही. रागावू नका. मी तुम्हाला खोटं म्हणत नाही, माझ्या दैवाला म्हणते. पण तरीही तुमच्या मांडीवर मी पुन्हा माझी मान देते. कापाल? कापा. आई मानते मी तुम्हाला. पाया पडते तुमच्या, मला तुम्ही फसवू नका. नाहीतर कंटक बाबूच्या नावाने मी सांगत असलेले हृद्गत विश्वासघाताने सरकारी अधिकाऱ्यांनाच कळायचं. माझ्यावर नवच संकट कोसळायचं. नको ना भीती बाळगू. बरं, मग कंटकला कळवा की जर त्यांना माझी सुटका 3-4 महिन्यात करता येत असेल तर मी जगते. मी आता इतकी कठोर, इतकी धीट, इतकी कृत्या बनले आहे. दुष्टातील दुष्टाच्या संगतीची दारू बळेबळे पाजली जाता जाता इतकी दुष्ट बनले आहे. माझ्या सुटकेसाठी मी वाटेल ते साहस, कपट, क्रूरता करायला कचरणार नाही. पण जर ह्या 4-6 महिन्यात ह्या बंदीगृहातूनच नव्हे तर ह्या घाणेरड्या दुर्दशेतून माझी सुटका होत नसेल, तर मी आत्मघाताचे यत्न, आत्मघात साधतो सारखे करीत राहणार. आणखी 10-5 वर्षे ह्या कारागृहाच्या नियमाप्रमाणे मी इथे मुळीच जिवंत राहणार नाही हे निश्चित. बाई, बाई, हा माझा बेत कंटकला कळवण्याचा, दुसऱ्या कोणालाही न कळवण्याचा, हे 2च उपकार करण्याची दया कराल ना माझ्यावर? हो, एक आणखी अगदी महत्वाचा शब्द. कंटक बाबूंना विनंती की जर ते आता स्वतः सुखात नांदत असतील तर ह्या माझ्या निरोपामुळे त्यांनी असं कोणतंही कृत्य करू नये की ज्यायोगे त्यांचा जीव पुन्हा धोक्यात पडेल. पण खरंच माझी सुटका करा ही माझी पहिली विनंती ह्या दुसऱ्या विनंतीला अगदी विसंगत आहे, नाही? नका नका. बाई, चुकले मी. माझी पहिली विनंती त्यांना मुळी सांगूच नका. मी इथे समाधानात आहे आणि तुम्ही खुशाल आहात हे ऐकून आनंदले इतकंच सांगा. शपथ हं बाई, मी बोलले ते बोललेच नाही असं समजायचं हं? नाहीतर माझ्या सुटकेसाठी कंटक काहीतरी धोक्याचा यत्न करतील. पुन्हा भलताच एखादा प्रसंग त्यांच्यावर गुदरेल. काय? तुम्हाला आता ही भेट संपवलीच पाहिजे? बरं, जाते मी. हो हो, अगदी गुपचूप ह्या दाराने अशी लपून निघून जाते. पण बाई, हात जोडते. मला पुन्हा अशा कधी कधीतरी भेटत जाल ना? कोण? येतेय कोणी? गेलेच ही मी, बघा. अनसूया जमादारणीने कंटकीच्या भेटीतली जी विखुरलेली अनेक वाक्ये कंटकला सांगितली, त्यांचा आपल्या मनात सुसंगत क्रम लावून कंटकने मालतीच्या त्या भेटीतील भाषण असे मनोमन जुळवून घेतले, तेच ते पुन्हा पुन्हा मनात घोळले. मालतीने केले असावे असे जे त्याला वाटले, तसे त्या तन्मय गुंगीत काही हातवारेही त्याने मधूनच केले आणि तरीही त्या तन्मय गुंगीतच तो झपाझप वाटही चालतच राहिला. तोच त्याला आठवली, मालती बंदीगृहात काय कामावर आहे, तिची प्रकृती कशी दिसली, असे त्याने अनसूयेला जेव्हा विचारले तेव्हा तिने तिची सांगितलेली दुर्दशा. बंदीगृहाच्या स्वैपाकाच्या कामात तिला घातलेली होती. तेथील तिचं चित्र त्याच्या मनात उभं राहिलं. वाळून गेलेली, गुडघाभर एक जाडभरड फटकूर नेसलेली, जाडीभरडी बंदीगृह छापाची एक चोळी घातलेली, आठवड्याच्या काठी पळीभर तेल मिळे ते पुरवून पुरवून उगीच औषधासारखे ज्या केसावर हात फिरवण्यास तेवढे उपयोगी, ज्यांना विंचरायला वेळ नाही, गुंतलेले, घामाघूम होऊन प्रत्यही चिकटा आलेले आणि त्या गदळ, ओंगळ, उलट्या काळजाच्या कैकाडणीसारख्या शेकडो स्त्रीबंदीच्या हलकट सहवासात उवालिखांचा बुजबुजाट झालेल्या तिच्या केसांचा कसाबसा अंबाडा घातलेली, अंगात चोरटा ताप येत असलेली आणि तशा स्थितीतच बंदीगृहातील एका पत्र्याच्या तापलेल्या छपरीत भट्ट्यांसारख्या भडकलेल्या मोठमोठ्या चुलीच्या असह्य उष्णतेत कवळीत न मावणाऱ्या
अजस्त्र लोखंडी भांड्यातून भाताचे भाज्यांचे ढीग शिजवीत उकडीत, गुडघ्या एवढाल्या आट्यांच्या ढिगांना कुटीत, त्यांच्या 200 भाकरी थापीत दिवसभर अंग बरबटून गेलेली अशी मालती त्याच्यापुढे उभी राहिली. त्याच दिवशी स्वयंपाक कामावरील स्त्री वॉर्डरने मालतीला तिने ती वॉर्डरबाई चोरून मागत असलेला 4-5 शेर आटा अधिकाऱ्यांच्या चिठ्ठी वाचून देऊन टाकण्याची लबाडी केली नाही म्हणून नसत्याच एका आळशीपणाच्या आरोपाचे खुसपट काढून अगदी हलकट वेड्यावाकड्या शिव्या हासडल्या होत्या. मालतीने पण उलट शिवी हासडली. तीही आता कितीतरी नव्या नव्या शिव्या शिकली होती. त्यासरशी दोघी तिघी दुष्ट स्त्री वॉर्डरांनी धरून तिच्या फाड फाड थोबाडीत दिल्या होत्या. अनसुया जमादारीनंच तेथे तेवढ्यात आली म्हणून मालतीची बाजू खरी तरी ठरली. नाहीतर विनापराध मार खाऊनही तिलाच उलट उद्दंडपणासाठी अधिकाऱ्यांपुढे त्यांनी ओढून नेले असते, शिक्षा देवविली असती. कंटकच्या मनातील डोळ्यांपुढे त्या राक्षसिणींनी तिच्या तोंडात फाड फाड मारल्यामुळे धाय धाय रडत, संतापाने कावत, निरुपायाने कढत असलेली ती मालती अगदी वाट अडवून उभी राहावी तशी उभी राहिली. करुणेने कासावीस झालेल्या त्या कंटकच्या डोळ्यातून आसवे टपटप गळली. त्याची दृष्टी बाष्पधूसर झाली. पण तरीही त्याची पावले सरळपणे ती वाट झपाझप काटीत चाललीच होती पुढे. या सर्व करुण वृत्तांताच्या दुःखद आठवणीने भारावलेल्या त्याच्या चित्तात पाणावलेल्या त्याच्या त्या बाष्पकुल दृष्टीपुढे पुढचा बेत असा काही जुळून आलाच नाही. पुढचा निश्चय मात्र ठरलेलाच होता. वाटेल ते झालं तरी आता आपली नि मालतीची ह्या बंदिवासातून सुटका करायचीच. तिचा आत्मघात टाळायचाच. आयुष्यातले 2 दिवस का होईनात, तेच 2 दिवस त्या साहसापायी आयुष्याचे शेवटचे ठरले तरी मरायच्या आधी 2 दिवस का होईना, पण मालतीच्या गाढ आलिंगनात प्रीतीच्या गाढ गुंगीतील स्वर्ग सुखाला उपभोगायचंच उपभोगायचं. तिला सुखी करायचं, स्वतः सुखी व्हायचं. इतक्यात विचारांच्या अशा असंगत कल्लोळात एखादी दिसण्यात अगदी क्षुल्लक दिसणारी अडचण अकस्मात सुचून मोठमोठ्या मनोरथांची धाव जशी एकदम थपकवते, लहान पेरा एवढा विंचू एखाद्या महारथी वीराला देखील जसा झटकन विव्हळायला लावतो, तशी एक शंका कंटकाच्या त्या स्वर्गसुखाच्या भराला एकदम नांगी मारून गेली. गाढ आलिंगनात तिला सुखी करायचं, 2 दिवस तरी तिच्या संगतीचं सुख उपभोगायचं, ह्या रंगात त्याचं मन रंगलं न रंगलं, तोच मनामनातच कोणी त्याला झटकलं. अरे, पण ती किती सुरूप आणि तू किती कुरूप. तिचा संगम तुला स्वर्ग वाटणारच, पण तिला. त्याचा अकस्मात विरस झाला. क्षणभर किशन सुन्न झाला. सुरूप हाच मालतीला शाप वाटला, कुरूप हाच किशनला शाप वाटला. त्या चमत्कारिक विचारासरशी त्याचं त्यालाच हसू आलं. त्याचं मन खंगलं, खंगण्यातच हसलं, पण त्याची गती मात्र खंगली नाही. स्वयंचल यंत्रासारखे त्याचे पाय झपाझप वाट काढीत पुढे चाललेले होते. आपल्याला सरकारी नियमाप्रमाणे ठराविक वेळी बंदिवान चाळीत पोचलंच पाहिजे हे त्याचं मन जरी विसरलं होतं, तरीही त्याच्या पायातील ज्ञानतंतूची स्मृती काही ते विसरली नव्हती. खंगून गेलेलं त्याचं मन अनिष्टातूनही जे काढता येणं शक्य होतं ते इष्ट तात्पर्य काढू लागलं की तरीही काय चिंता. ती माझ्यासारख्या कुरूपावर अनुरागाने अनुरक्त झाली नाही तरीही माझ्या स्नेहाला तरी काही पारखी होणार नाही. रूपापेक्षा शीलाचं आकर्षण अधिक गोड लागावं इतकी ती स्वतः सुशील नि सुरुची आहेच आहे. तिच्या संगाचं सुख नसलं तरी सोबतीचं सुख तरी मला दुष्प्राप्य होणार नाही. ते तरी ती होऊनच वांछित आहे हे निसंशय. ह्या विविध भावभावनांच्या कल्लोळात त्याचं मन गुरफटून गेलं आहे. तोच त्याच्या नेत्रांनी जणू काय एखाद्या पहारेकऱ्याने हलवून जागवावं तसं त्याच्या मनाला जागवलं. सावध, ती पहा बंदिवानांची चाळ दिसू लागली. बघ, काय करायचं हे ठरवण्यातच वाट संपली. कसं करायचं त्याची वाट काय. तसं म्हटलं असता सारा जन्म काळ्या पाण्याच्या बंदिवासाच्या घाणीत कुजत पडावयाचं नाही. संधी साधताच बंदीच्या बेड्या तोडून निसटायचंच हा निश्चय किशनचा आजचाच काही होता असं नाही. काळ्या पाण्यावर येतानाच तो निश्चय केला होता. रफीउद्दीनसारख्या अघोरी माणसाला आपल्या हाडवैराची ओळख न देता त्याच उद्देशाने किशनने जवळ केलं होतं. त्याच्याशी गेल्या 5 वर्षात काळ्या पाण्यावरही त्याच बेताची त्याने गुप्तपणे अनेक वार बरीच चर्चाही केलेली होती आणि त्या चर्चेच्या अनुरोधेच त्याने लाकूड तोडाईच्या कामातच जी आपली नेमणूक करून घेतली होती. इतकेच नव्हे
तर त्या लाकूड तोडाईच्या कामावरील 100-125 बंदिवानांचा तो मुख्य बंदी बाबू होताच. त्याने हसते परहसते खटपट करून युक्तीने रफीउद्दीनलाही त्या कामावरील बंदिवानातच आपल्या हाताखाली भरती करून घेतले होते. परंतु त्याला मालतीचा काहीच सुगावा लागेना, ह्यासाठी त्या साहसाविषयी त्याने अगदी उचल अशी घेतली नव्हती. ती त्याच्या मनाने जी आज घेतली, ती मात्र मालतीच्या निर्वाणीच्या निरोपाची, तिच्या दुर्दशेच्या आणि आत्महत्येच्या बेताची अत्यंत चिंताजनक बातमी ऐकल्यामुळेच होय. काळ्या पाण्यावरील बंदिवासाचे जन्मठेपी साखळदंड तोडणे हे साहस साधे नव्हते. ही गोष्ट तोंडची नव्हती. शिर हातात घेऊनच त्या कामाला जो हात घालील त्याचेच ते काम, हे किशन जाणून होता. ती धास्ती त्याचे मन खात होते, म्हणूनच आजवर तो नुसते बेत योजित हळूहळू त्या दिशेला वळत आला. पण फासा नुसता हातात खुळखुळवीत बसणाऱ्या, पण टाकायला भिणाऱ्या जुगाऱ्याप्रमाणे निर्बंध मर्यादेच्या बाहेर असे कोणतेही पाऊल टाकायला तो कचरत होता. आज त्याने ते पाऊल टाकायचे धारिष्ट्य करायचेच, हाही निश्चय केला. ते साहस कितीही जीवावरचं असलं तरी दिवस गतीवर लोटण्याचा तो प्रश्न न राहता आज अगदी निकडीचा, एक अगदी त्वरीय प्रश्न होऊन बसला. आणि त्याची ती तशी निकडीची चर्चाही आता रफीउद्दीनशी करायची, असा त्यानं निर्धार केला. पण मालतीसंबंधी मिळालेली माहिती नी त्या दुर्जनाला रफीउद्दीनला कळवावी की नाही? छट, किशनला लगोलग निश्चय झाला. त्याचे अवाक्षरही रफीउद्दीनला निदान सध्या तरी कळवायचे नाही. रफीउद्दीनला हेही कळवावयाचं नाही की आपल्यासहच आपल्याला मालतीचीही सुटका करायची आहे. मनातच उच्चारलेल्या त्या नावासरशी त्याने खसकन आपली जीभ चावली. मघापासून तो आपल्या मनातल्या मनात मालतीविषयीच्या आठवणी काढीत असता मालती हेच ते तिचे प्रेमळ नाव तो योजित आला होता. कंटकी हे नाव योजताना त्याच्या मनातील त्या मालती ह्या नावानेच काय ते मुळापासून संभवलेले, संबद्धलेले प्रेमळ भाव काही केल्या जागून उठत नसत. त्यामुळे तो मनातल्या मनात बोलत होता, तोवर तिला तो मालतीच म्हणत आला होता. पण मनाच्या काठोकाठ भरून राहिलेले ते नाव जर का ओठांवर सांडले, तर आपले आणि तिचे आजवर छपून ठेवलेले अज्ञातवासातील सारे गुपित फुटायचे. रफीउद्दीनचे जुने हाडवैर पेटायचे. तिच्या आईचा, पहिला आपल्या खटल्याचा सारा संबंध उघड व्हायचा. नसती विघ्ने दत्त म्हणून उभी राहायची. पुन्हा विसर पडू नये म्हणून तो स्वतःशी पुटपुटत अगदी घोकत चालला. मी कंटक, कंटक आणि ती मालती नव्हे, कंटकी, कंटकी, माझी सख्खी बहीण कंटकी. आणि त्याचा पाय चाळीच्या आवारात पडला न पडला, तोच बंदिवानांना चाळीत परतण्याचा रात्रीच्या घंटेचा पहिला ठोका घण घण करीत घणघणतच होता. पोचलो बाबा एकदाचा परत अगदी वेळेवर, असा कंटकने दीर्घ उसासा सोडला आणि मटकन दारापुढेच पडलेल्या एका खोक्यावर पायावर पाय टाकून तो बसला. थोड्या वेळाने बंदिवानांची सारी जेवणी बिवणी झाल्यावर कंटक बाबू चाळीच्या बऱ्याच पुढे असलेल्या एका मोकळ्या जागी फिरू लागला. चाळीतील बंदिवानांना रात्री निजायची घंटा होईतो थोड्या अंतरापर्यंत मोकळेपणी फिरण्या बोलण्या बसण्याची ती वेळ. त्यातही कंटक तिथला मुख्य बंदी बाबू. थोडा वेळ एकटा फिरल्यावर तो आजूबाजूला दूरवर साफ दिसेल अशा एका उंचवट्यावर बसला आणि त्यानं हाक मारली. उद्दीन, रफीउद्दीन. त्या सरशी, जी जी कंटक बाबू आता हूं, असं अगदी आतुरपणे उत्तरत रफीउद्दीन कंटक बाबूचा शब्द निघतो केव्हा आणि आपण तो झेलतो केव्हा अशा तत्परतेनं उभा ठाकला. आताशी रफीउद्दीन असाच कंटक बाबूच्या अगदी अर्ध्या वचनात वागत असे. कारण रफीउद्दीन ज्या दिवशी ती फटक्याची भयंकर शिक्षा झाली आणि तो तापानं फणफणून आजारी पडला, त्याच वेळी बंदीगृहातील रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखालच्या शिकाऊ मिश्रकात कंटकची नेमणूक झाली होती. रफीउद्दीन त्या रुग्णालयात त्या तापाने बरेच दिवस अंथरुणाला खिळून पडला असता कंटकने त्याला त्या असह्य स्थितीत पुष्कळ सहाय्य दिलं. औषध पाणी, बंदिवानातल्या बंदिवानात अधिक सोय, चोरून मारून थोडी दुधाची जास्त धार, साखरेची पुडी, तंबाखूची चिमटी देखील अधिकाऱ्यांचा डोळा चुकून पुरवली होती. रफीउद्दीनला परत कोलूच्याच कामावर धाडण्याचा दिवस शक्यतो लांबवावा म्हणून सक्त कामाला अजून अयोग्य असा अभिप्राय डॉक्टरकडून कंटकनेच आर्जव करून देवावला होता. रफीउद्दीनला गिन्यांचा उबारा नाहीसा झालेला. फटक्यांची त्याने आता चांगलीच धास्ती खाल्लेली, त्यामुळे तो पुढे पुढे दिलेले सक्त हस्तश्रम मुकाट्याने करीत राहिला. कंटक जसजसा वर चढत गेला
तसतसा रफीउद्दीन त्याचा अधिकाधिक ओशाळा बनत चालला. त्याची पायधरणी करत चालला. त्याचा आपला काही एक लागाबांधा नाही, असे कंटक अर्थातच वरवर अधिकाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून दाखवतच होता. रफीउद्दीननेही तसंच करावं म्हणून ठरलं होतं. पण आतून रफीउद्दीनला सारं सहाय्य कंटकच करत होता. म्हणून रफीउद्दीनचे दिवस नीट गेले आणि शेवटी 3 वर्षांच्या आतच त्याला कक्ष कारागृहातूनच सोडून बाहेरच्या मोकळ्या चाळीतील बंदिवानांच्या कामावर धाडण्यातच आलं. नंतर कंटकाची आणखी बढती होऊन तो लाकूड तोडीचा मुख्य बंदीबाबू होताच, त्याने आतून युक्तीने रफीउद्दीनचीही भरती त्या कठीण कामाला लागणाऱ्या धट्ट्या-कट्ट्या श्रमिकात करून घेतली. कंटकाच्या आश्रया वाचून आपले हाल कुत्रे देखील खातेना, हे रफीउद्दीनला पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे काळ्या पाण्यावर येताच कंटकाला चांगलं वागवलं जावं, ह्याचं रफीउद्दीनच्या दुष्ट हृदयाला जे वैषम्य वाटे, ते जाऊन आता उलट तो सदा सर्वदा मनापासून प्रार्थू लागला, दुआ करू लागला की कंटक बाबूची बढतीच बढती हो. त्याची दुष्टाई बदलली म्हणून नव्हे, पण दुष्टांचाच, छलकांचाच एक विशेष बहुधा असाच आढळून येतो की ज्याच्या हाती त्याचे हिताहित अगतिकपणे गेलेले असते, त्याचे ते तोवर तरी अगदी मनापासून पाय चाटू लागतात. रफीउद्दीन मूळचाच धाडसी, उलट्या काळजाचा भयंकर उपद्व्यापी, चांगल्या कामात प्रकटता, उपयोजीला जाता, तर तोच गुण धैर्य, पराक्रम म्हणता येई असा धाडसी, जसा शिकारी कुत्रा, जो पाळील, ज्याच्या हाती त्याचे हिताहित त्याने छू म्हणताच समोर येईल त्याला फाडून खाणार. तो आता कंटक बाबूचा पाळीव कुत्रा होता. म्हणून कंटक बाबूने यू यू करताच त्याच्या पुढे उड्या टाकीत येऊन असा लाळ घोटीत उभा राहिला. कंटकने त्याला बैस म्हटलं आणि दूरवर कोणी नाहीसं नीट न्याहाळून त्याशी कंटक हळूच बोलू लागला. उद्दीन, तुझ्या माझ्या अगदी काळ्या पाण्यावर आपण निघालो त्याच दिवशी काळ्या पाण्यावरून पळून जाण्याच्या आणाशप्ता झाल्या होत्या ना? बस तर. त्या आता खऱ्या करून दाखवशील? चर्चा नको, केव्हा तरी नाही. अगदी आजपासून शिर हातावर घेऊन त्या वाटेला लागायचंय. आहेस तू सिद्ध? एका पायावर. आपल्या जीवाला जीव देऊन मागे हटणार नाही, पण बेत मात्र अगदी साय संगीत कडेकोट रचलेला हवा. फार दुर्घट कर्म ते. फसल्यास जिवंतपणी फसणंच नाही असाच बेत हवा. तसा रचशील तरच तू खरा रफीउद्दीन, काळ्या पाण्यावरून पळालेला पटाईत पापी. ती स्तुतीच होती त्याची. छाती फुगून रफीउद्दीन म्हणाला, कंटक बाबू, ती चर्चा मी आपणाशी पुष्कळशी वारंवार केलीच आहे. मीही माझा एक बेत योजलाय, पण भयंकर. सांग आधी काय तो, मग ते पण भयंकर बघू. रफीउद्दीन खाकरला. भोवती कोणी येते की नाही ते पुन्हा न्याहाळून आपला तो नुसता सांगताना ऐकतानाही अंग थरथरविणारा भयंकर बेत सांगू लागला.